नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सखींचं स्वागत, कारण लवकरच आपला खूप छान असा सण येतोय. एक तर श्रावण चालू झाला ना की तेव्हाच आपल्या सणांची लगबग चालू होऊन जाते आपल्याकडे. त्याच्यात वेगवेगळे प्रत्येकाच्या घराच्या पद्धती, वेगवेगळे प्रकारचे सण, वेगवेगळे घरातले कुळधर्म, कुळाचार सगळं श्रावणापासून खूप सुंदर असं चालू होऊन जातं. त्यात आपल्या पूजेच्या सामानाची लगबग आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, आपल्या सगळ्या स्त्रियांना नटायला मुरडायला खूप आवडतं. पण काय होतं, आपण जेव्हा पूजेचं करायची असते ना तयारी, तर ती सगळी तयारी करण्यातच आपला वेळ खूप निघून जातो. त्यामुळे काय होतं, आपल्याला जी गोष्ट करायची असते ना नटण्या मुरण्यात, किंवा हीच साडी नेसायची आहे, याच मॅचिंगच्या बांगड्या घालायच्या, ते काही आपल्याला वेळ मिळत नाही. मग आपलीच तकतक चालू होऊन जाते. तर अशा वेळेस काय करू शकतो आपण, छान अशी पूजेची तयारी आधीच करून ठेवू शकतो. त्यामुळे काय होतं सख्यांनो, आपल्याला नटायला मुरडायला सजायला खूप छान असा वेळ मिळतो. तर चला, तर मी आज तुमचं एक काम हलकं करतेय. आधीच पूजेची खूप छान अशी यादी टाकतीये. सगळं सामान कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते दाखवतीये. हरतालिकेसाठी पण आणि गणपतीसाठी पण, म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही स्वतःला खूप छान असा वेळ देऊ शकाल. चला तर मग दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा आपण हरतालिकेची पूजेची मांडणी करण्यासाठी आपल्याला एक चौरंग लागतो. चौरंगावर मांडण्यासाठी आपल्याला थोडीशी वाळू लागते, आणि वाळूचं आपण छान शिवलिंग, त्याच्यानंतर गौरी, गणपती, चंद्र, सूर्य असं छान, पार्वती, सखी पार्वती असं छान त्याच्यावर मांडायचं असतं, आणि मग पूजेला सुरुवात करायची असते. त्यानंतर आपल्याला पूजेला जे सामान लागतं ना, त्याचं मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले छान असं हळदी, कुंकू, त्यानंतर अक्षदा, सुट्टे पैसे, 5 सुपाऱ्या, 5 खारका, 5 बदाम, 5 हळकुंड, आणि हरतालिकेला सखी पार्वतीला वाहण्यासाठी असं एक आपल्याला बाजारात गेले की लगेच मिळतं. याला सौभाग्यवायन असंही म्हणतात. त्यानंतर गणपतीला आणि शंकरासाठी 2 जानवे, अष्टगंध, आपल्याला पूजेसाठी लागणारी घंटा, उदबत्तीचं घर, त्यानंतर देवाला लावण्यासाठी अत्तर, आणि हे असे आपण हे वस्त्र फक्त हरतालिका, गणपती आणि गौरीसाठीच तयार केले जातात. तर हे असे कापसाचे वस्त्र आपण देवाला वाहत असतो. तर एक असतं लांब, याच्यात असं 5 याचा तुम्ही याचा हार पण करून घालू शकतात, पण आमच्याकडे असं 5 याचं करतात म्हणून मी तसं केलं आहे. एक हळदी कुंकाचं असे हे छान वस्त्र तयार करायचे असतात. त्यानंतर गुळ आणि खोबरं घ्यायचं, नैवेद्यासाठी खडी साखर. तर गुळ खोबरं घेताना काय करायचंय मैत्रिणींनो, गुळ हा प्लॅस्टिक मध्ये किंवा मग छान असा पेपर मध्ये पॅक करून ठेवा. त्याला काय असा प्लॅस्टिक मध्ये तुम्ही पॅक करून ठेवा, म्हणजे काय होतं ना, त्याला गुळाला पाणी सुटत नाही, त्याच्यावर चिलट बसत नाही, आणि खोबरंही खराब होत नाही. तर मी असं बघा कसं छान पॅक केलंय, तसं तुम्ही पण करू शकता. खडी साखर पण अशी पॅकिंग मध्येच ठेवा. देवाला छान स्नान घालण्यासाठी आपल्याला लागतं गुलाब पाणी. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी घ्यायचंय पंचामृत. पंचामृत मध्ये दूध, दही, मध, साखर आणि चांगलं तूप, अशा 5 वस्तू घालायच्या असतात. आरतीसाठी आपण छान असं ताट तयार करून ठेवू शकतो. त्यानंतर निरांजन, कापूर लावण्यासाठी थोडासा कापूर, काड्याची पेटी, आणि छान असं ताट तयार आपण करून ठेवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची फुलं घ्यायची आहेत आपल्याला, कारण हरतालिकेला खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि छान अशी पत्री. बघा, पत्रीमध्ये वड आहे, औदुंबर आहे, पिंपळ आहे, त्यानंतर चाफा आहे, आंबा आहे, दुर्वा आहे, आवळ्याचं पान आहे, त्यानंतर आपण जे दसऱ्याला देतो ना आपट्याचं पान, ते आहे. अशी बरीच वेगवेगळ्या प्रकारची पत्री तुमच्या आसपास जशी मिळेल, तुमच्या घराजवळ जी मिळेल ती तुम्ही घेऊन वाहू शकता. मी खूप जसे आपण कापसाचे वस्त्र करतो ना मैत्रिणींनो, तसेच असे कापडाचे पण वस्त्र हरतालिकेला वाहायचे असतात. त्यानंतर असं तुम्ही ओटीचं पॅक करून ठेवू शकतात, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. तुम्ही गव्हाची ओटी पॅक करून ठेवू शकता. त्यानंतर तांदळाची पण ओटी अशी छान पॅक करून ठेवू शकता. 5 प्रकारचे आपल्याला फळं घ्यायचे आहेत. उदबत्ती, तुळस, बेल, 15 विड्याचे पानं आणि दुर्वा. एक छान पाण्याचं नारळ हरतालिकेला ओटी भरताना लागतं, ते ठेवायचं असतं. त्यानंतर पूजेसाठी आपल्याला लागणारे ताम्हण,
पंचपात्री, त्यानंतर आपली पळी आणि कलश. तर कलशात आपल्याला वेळेवर ज्यावेळेस आपण पूजा करायला बसू तेव्हा पाणी घेऊन बसायचंय. तर बघा आता मी ही तुम्हाला दाखवली हरतालिकेसाठी काय काय लागते ती तयारी. सेम अशीच तयारी गणपतीसाठी पण करून ठेवायची तुम्ही. फक्त त्यात आपल्याला गुलाल आणि शेंदूर पण लागतो. तर गणपतीसाठी या 2 गोष्टी वाढवायच्या आहेत. अजून 2 नारळ घ्यायचे आहेत. तुम्ही जर कलशाला 1 नारळ ठेवत असाल तर 1 कलशासाठी नारळ लागतं गणपतीच्या, आणि 1 गणपती पुढे असे 2 नारळ तुम्ही गणपतीसाठी वाढवू शकता. त्यानंतर असा लाल कपडा घ्यायचा आहे गणपतीसाठी. आपण चौरंगावर टाकण्यासाठी लाल कपडा आणि थोडेसे तांदूळ. यात तुम्ही थोडासा अक्षदान सारखं करून घेतलं तरी चालेल, किंवा मग रंगीत अक्षदा म्हणतात त्याला, तसं करून घेतलं तरी चालेल, किंवा मग यात थोडंसं हळदी कुंकू टाकून छान ज्या आपण गणपती बाप्पा आपण ज्या चौरंगावर किंवा मग आसनावर बसवणार असतो ना त्याच्यावर छान याच्या हळदी कुंकू टाकून अक्षदा छान रंगीत करून घ्यायच्या आहेत. आणि याचं स्वस्तिक काढून बाप्पाला त्याच्यावर विराजमान करायचंय. त्यावर हा लाल कपडा पण टाकायचा आहे. आणि सगळं झालं की आपल्याला छान अशी रांगोळी पण काढायला आवडते. मग पूजेभोवती आपल्याला रांगोळीची पण आपली तयारी ठेवायची असते. आणि बाप्पासाठी असं पोयतं पण तयार करून ठेवायचं असतं गणपती बाप्पासाठी. तर बघा ते 5 पदर असतात, त्याला 21 गाठण असतात. 21 गाठी मारून हळदीत बुडवून तो दोरा मग आपल्याला हे पोयतं बाप्पासाठी करायचं असतं. बघा किती सोपी. आणि ही जी तयारी तुम्ही करून ठेवली ना तर तुमचं काम खूप हलकं होतं. मैत्रिणींनो, माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.